नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. तर आत्ताच संपलेला आहे आणि आलेलं आहे नवीन वर्ष 1-2 दिवसातच. तर चला पटकन जाऊन बनवूया न्यू इयरसाठी स्पेशल होममेड चॉकलेट्स. तर हे आहे डेअरी मिल्क ड्रायफ्रूट्स होममेड चॉकलेट्स. हो, ड्रायफ्रूट्स होममेड चॉकलेट्स. तर डेअरी मिल्कचे जसं ड्रायफ्रूटचे चॉकलेट्स घेतले तर ते बरेचसे महाग येतात, त्यामुळे आपण हे चॉकलेट्स बनवणार आहोत घरगुती. अगदी ते बघा, हे असे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, 2 डेअरी मिल्क घेतलेले आहे, बटर घेतलेले आणि हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते चॉप्स करून घेतलेले आहे चॉपरने, आणि बटर घेतलेले अमूल बटर. सॉल्टेड बटर घ्यायचं आहे, कोणत्याही ब्रँडचं घ्या. मिल्क पावडर लागणार आहे, ते सुद्धा मी दाखवणार आहे. तर चला आता बघूया चॉकलेट मेल्ट कसं करायचं. तर ॲक्च्युली काय झालं की माझ्या घरापासून डीमार्ट जे आहे ते अगदी 5 ते 6 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे अचानक मनात आलं, मैत्रिणीने बनवलेलं, तर म्हटलं चला मी पण बनवूया, आणि बनवते तर चला व्हिडिओही काढूया. त्या घरात होते हे 2 डेअरी मिल्क, तर म्हटलं चला ह्याच्यानेच बनवूया. डबल बॉयलर मेथडनी मी ह्याला डबल बॉईल करते. खाली स्टीलच्या पातेल्यात गरम पाणी केलेलं, गॅसची फ्लेम स्लो आहे, स्लो गॅसवरती, आणि काचेचा बोल घ्यायचा. काच नाही तर स्टीलचाही बोल घेऊ शकता, काही हरकत नाही, पण होता स्टीलचा काचेचा, त्यामुळे मी काचेचा घेतला. फोडी करून घेतल्या जसे क्यूब्स असतात, आणि ह्याला थोडं ट्रिकी होतं काचेच्या बोलला हँडल करायला. स्टीलचं घेतलं असतं तर बरं झालं असं वाटलं, पण काय होतं की स्टीलमध्ये जास्त वेस्टेज होतो आपलं चॉकलेट, त्यामुळे काचेचं घ्या. तर हे बघा, ह्याला स्लो गॅसवरती दम्माने, म्हणजे जरा पेशन्स ठेवा, मेल्ट व्हायला. अगदी 7-8 मिनटामध्ये मेल्ट होतं, स्लो गॅस आहे ना त्यामुळे. आणि पाणी खालून गरम होत आहे स्लो गॅसवरती. पाणी अगदी छान उकळलं ना की मग स्लो गॅस करायचा आणि बोल ठेवायचा चॉकलेटचा. आता अजून काय काय लागणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. तर त्याच्या आधी चॉकलेट पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आहे. जसं तुम्हाला समजलं, हे चॉकलेट हळूहळू मेल्ट होतं, एकदम बाजूला होऊन बसू नका, आरामात ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अगदीच जळूही शकतं, म्हणजे अगदीच खूप घट्टही होऊ शकतं आणि हे आटूही शकतं, त्यामुळे थोडंसं केअरफुल, लाईक दुधासारखंच असतं हे, पण जरा इथं तिथं लक्ष गेलं हे खराब होऊ शकतं. त्यामुळे बस ह्याला अगदीच पाण्यासारखं मेल्ट नाही करायचं. थोडंसं जे फोडी आहेत ना, हे विरघळलं की बस खाली काढायचं. तर इथं मी एक गोष्ट सांगेल की इथं साधा कॉटनचा रुमाल न वापरता फेस टॉवल जो असतो किंवा फेस नॅपकिन असते ना, मध्यम आकाराचं जी नॅपकिन असते ती होल्ड करायला नक्कीच वापरा. म्हणजे आपल्याला नुसतं ग्लास बोलच नाही, तर आपल्याला ॲक्च्युली स्टीलचं भांडंसुद्धा कॅरी करता येईल. आता स्टीलच्या भांड्याला हँडल असेल तर अत्युत्तम, नसेल तर माझ्यासारखं टॉवलची मदत नक्कीच घेऊ शकता, फेस टॉवलची. ओके, मोठा टॉवल घेऊ नका, खूप काही ॲक्सिडेंट होतात मोठा टॉवल हँडल केले. त्यामुळे छोटी जी आपली नॅपकिन असते ना, टर्किश नॅपकिन, फेस टॉवल जे आपण म्हणतो ते घ्यायचं आहे. ओके, आता 2 मिनटासाठी मी इथं गॅसची फ्लेम फुल केलेली आणि मग परत स्लो केली, तर तुम्ही बघितलं. आता मी गॅस बंद करते, कारण की ऑलमोस्ट हे झालेलं आहे ना. आता मी गॅस बंद करते आणि पातेलं खाली काढलेलं आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, टॉवलच्या मदतीने मी खाली काढलेलं आहे, फेस टॉवलच्या मदतीने, कारण की बरेचसे हे व्हिडिओ लहान मुलंसुद्धा बघायला आवडीने बघतील, त्यामुळे त्यांच्यासाठी मी डिटेलमध्ये सांगते. फेस टॉवल घ्या मुलांनो, मोठा टॉवल घेऊ नका. ओके, आता हे जसं मेल्ट झालेलं तर ते 2 सेकंडमध्ये आपल्याला याच्यामध्ये सगळे जिन्नस मिक्स करायचे. तर ते कसं काय करायचं ते सांगते, लक्ष देऊन ऐका. तर इथं आपल्याला बटर घ्यायचं आहे, सॉल्टेड बटर, जे मी सांगितलं अमूल बटर सहज सगळीकडे अवेलेबल असतं. तर 1 चमचा मी इथं घेतलेला. आता इतकंच होतं, त्यामुळे मी 1 चमचा घेतलेला आहे 2 डेअरी मिल्कसाठी. तुमच्याकडे जास्त असतील चॉकलेट तर थोडं 1 ते 2 चमचा जास्त लागू शकतं, म्हणजे 1.5 ते 2 चमचे लागू शकतं बटर. तर इथं जे मिल्क पावडर आहे ते मी घेतलेली 2 चमचे, 1 चमचा बटर आणि 2 चमचे मिल्क पावडर. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, डिपेंड करतं तुमच्या चॉकलेटवरती, किंवा म्हणजे कमी जास्त चॉकलेट घेताल त्याच्यावरती. आता इतकंच घेतलेलं तर छान, इतकंसं पुरेसं होतं. आणि हे छान असं मिक्स करत राहायचं गरम ह्याच्याने, छान हे मेल्ट होतं. मिल्क पावडरलासुद्धा मिल्क रिलीज होतं आणि प्लस आपलं बटरसुद्धा छान मेल्ट होतं. पिस्ता, अक्रोड, बदाम, काजू सगळे टाकलेले मी थोडं. म्हटलं अगदी सगळे ड्रायफ्रूट्सच होऊ नये, त्यामुळे मी थोडं टाकलं, कारण की फर्स्ट टाईम जसं मी सांगितलं करते, त्यामुळे चॉकलेट मोल्ड घेतला. असं ताट किंवा ट्रे घेऊ शकता त्याच्या खाली, कारण की सिलिकॉन आहे तर ते थोडं फ्लेक्सिबल असतं, त्यामुळे ताट किंवा ट्रे घ्या. मी ताट घेतलेलं आहे आणि छान हे असं साच्यामध्ये भरायचं. थोडं फर्स्ट टाईम करते, त्यामुळे थोडं जास्त भरलं गेलं, अंदाजा नाही आला मला, बट छान हे असं म्हणजे
आकार खूप छान येतो जेव्हा हे फ्रीज्ड होतं. आणि अगदी 10-15 मिनटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीझरमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये जिथं आपण दूध भाजीपाला ठेवतो तिथं खालच्या खाण्यात. आणि हे साधारण 14 झालेले आहेत माझ्याकडून ह्या रेशोमध्ये. 15सुद्धा झाले असते जर मी ओव्हरफिल नसतं केलं तर. बट फर्स्ट टाईम केलं त्यामुळे इट्स ओके 14 झाले. आता जेव्हा मी सेकंड बॅच केला त्याच्यामध्ये काय झालं की माझ्या फोनची जी जसं तुम्हाला माहीत असेल की मी शूट जे आहे ती पूर्ण फोननीच करते. माझ्या फोनची बॅटरी लो झाली आणि मग मला सेकंड बॅच करताना शूट करता नाही आला किंवा क्लिपसुद्धा नाही काढता आले. कारण की ते जे सेकंड बॅच होते ना ते सगळे डिस्ट्रीब्यूट झाले शेजारी पाजारी किंवा मित्रमंडळीमध्ये त्यामुळे. बट हे चॉकलेट्स खूप टेस्टी डिलिशियस होतात. माझ्या मैत्रिणी बनवलेले. तर मलाही मनात आले चला आपणही बनवूया ट्राय करूया. आणि जसं मी सांगितलं DMarts थोडं लांब आहे 5-6 किलोमीटर. त्यामुळे डार्क कंपाऊंड वगैरे आणायला काही वेळ नाही भेटला. डेअरी मिल्क होतं तर मी त्याच्यानेच केलं. छानपैकी हे मोल्ड काढलेले आहे. अगदी 15-20 मिनटात मी काढले. थोडे घाबरलेले निघतात का नाही पण खूप छान आकार घेतला मोल्डनी चॉकलेटमध्ये. आणि चला आता आवडला असेल हे चॉकलेटचा व्हिडिओ तर ह्या नवीन वर्षाला नक्की करा आणि एन्जॉय. कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे, फुकट आहे. सबस्क्राईब केल्यावरती बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.